नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयामधील तिसरा घटक इलेक्ट्रिक ट्यूबलाईट दुरुस्ती व फिटिंग आणि या घटकामधील दुसरा उपघटक ट्यूबलाईटची कार्यपद्धती व प्रकार आपण या भागामध्ये पाहणार आहोत। याच्यामध्ये इनकॅन्डिसंट लॅम्प आणि ट्यूबलाईट मधला नेमका फरक म्हणजे प्रकाश जर पाहिला आपण म्हणजे इनकॅन्डिसंट लॅम्पचा प्रकाश आणि ट्यूबलाईटचा प्रकाश याच्यामध्ये बराचसा फरक आहे आणि ट्यूबलाईटचा जो प्रकाश आहे तो पांढरा शुभ्र असून आपल्या डोळ्याला आल्हाददायक आहे। त्याचप्रमाणे याच्यामध्ये मर्क्युरी व्हेपर आणि सोडियम व्हेपर गॅसचा वापर करतात, त्यामुळं अशा प्रकारच्या ट्यूब म्हणजे या ट्यूब सध्या जास्त प्रमाणामध्ये वापरल्या जातात। या ट्यूबमध्ये म्हणजेच दोन प्रकार पडतात, फ्ल्युरोसंट ट्यूब आणि म्हणजे या पद्धतीने पहा ही ट्यूब आहे आणि दुसरा जो प्रकार आहे तो कॉम्पॅक्ट फ्ल्युरोसंट लॅम्प। फ्ल्युरोसंट ट्यूबमध्ये अल्ट्राव्हायोलेट प्रकाश किरणांची निर्मिती होते आणि ती जी किरणं आहेत ती किरणं ट्यूबच्या आतील भागावर जी फ्ल्युरोसंट पावडर असते म्हणजे तो फ्ल्युरोसंट पदार्थ त्याच्यावर पडून प्रकाश आपल्याला मिळतो आणि यालाच फ्ल्युरोसंट ट्यूब असं म्हणतात। आणि या ट्यूब आयोनायझेशनच्या तत्वानुसार कार्य करतात। फ्ल्युरोसंट ट्यूबची रचना पाहूया आपण। या प्रकारच्या ट्यूब निर्वात करून तिच्यामध्ये कमी दाबाखाली आर्गॉन आणि मर्क्युरी भरलेला असतो आणि ट्यूबच्या आतील पृष्ठभागावर फ्ल्युरोसंट पावडरचा थर दिलेला असतो। हे पहा, फ्ल्युरोसंट ट्यूबचं मी एकच टोक दाखवलेलं आहे या पद्धतीनं। इथं ही ॲल्युमिनियमची कॅप आहे, सप्लाय देण्यासाठी या पिन आहेत इथं। हे फिलेमेंट आहे आणि लॅम्पमध्ये ज्या पद्धतीनं असं ग्लोब असतो काचेचा अशा पद्धतीनं यालाच ग्लास स्टेम म्हणतात आणि त्याच्यातूनच तारा काढून या तारेच्या टोकांना टंगस्टन या धातूला कोटिंग केलेलं म्हणजे बेरियम ऑक्साईडचं कोटिंग केलेलं हे फिलेमेंट इथं जोडलेलं असतं। हा एवढा जो भाग आहे ट्यूबचा म्हणजे या नळीचा तो भाग आपण फ्ल्युरोसंट पावडर नसतानाचं हे तुम्हाला चित्र दिसतंय आणि फ्ल्युरोसंट पावडरचा थर जेव्हा आतमध्ये दिलेला असतो तेव्हा या पद्धतीने ही ट्यूब पांढरी शुभ्र आपल्याला दिसते। या ट्यूबची जर रचना आपण पाहत आहोत पहा, याच्यामध्ये या ट्यूबला इग्निशन व्होल्टेज निर्माण करण्यासाठी ट्यूबच्या सिरीजमध्ये म्हणजेच ट्यूबच्या जे फिलेमेंट आहे त्या फिलेमेंटच्या सिरीजमध्ये म्हणजे या ठिकाणी फिलेमेंट आहेत पहा, ही दोन टोकं आहेत ट्यूबची आणि याच्या सिरीजमध्ये चोक आणि स्टार्टर जोडलेला असतो। हे पहा, हा स्टार्टर आहे इथं आणि इथं चोक आहे, हा स्विच आहे। हा स्विच आपण फेज वायरमध्ये जोडून असं चोकला दिलेला आहे। चोकचं दुसरं टोक ट्यूबच्या एका फिलेमेंटच्या पहिल्या टोकाला आणि त्याच फिलेमेंटच्या दुसऱ्या टोकापासून जी वायर निघते ती स्टार्टरच्या पहिल्या टोकाला जोडलेली आहे। स्टार्टरचं दुसरं टोक फिलेमेंटच्या दुसऱ्या टोकाला जोडलेलं आहे। अशा पद्धतीनं चोक आणि स्टार्टर हे ट्यूबच्या सिरीजमध्ये जोडलेले असतात। म्हणजे याच्यामध्ये पहा, ही मेटल पट्टी आहे, हा चोक आहे, हे जे होल्डर दिसतात हे होल्डर या ठिकाणी तुम्हाला दिसतील। या दोन्ही बाजूला दोन होल्डर असतात आणि या होल्डरची ही जी खाच आहे या खाचेमध्ये या पिना बसलेल्या असतात म्हणजे हे दोन होल्डर दोन्ही बाजूला म्हणजे मध्यभागी इथं नळी जोडलेली असते आणि या ठिकाणी स्टार्टरचा होल्डर आहे म्हणजे इथं स्टार्टर जोडलेला असतो। तर अशा पद्धतीनं फ्ल्युरोसंट ट्यूबची ही रचना असते। हा पहा, या पद्धतीनं हा चोक आहे आणि या चोकमध्ये याला आपण बॅलास्ट असे सुद्धा म्हणू शकतो आणि हा जो चोक आहे
या चोकच्या आतमध्ये कॉपर धातूची कॉईल असते आणि हा जो चोक आहे तो सेल्फ इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो. आणि ही जी ट्यूब चालू करण्यासाठी जी आवश्यक व्होल्टेज आहे म्हणजे 800 ते 1000 व्होल्टेजची जी आवश्यकता असते हे आपण चोक आणि त्या स्टार्टरच्या क्रियेने निर्माण करतो. आता स्टार्टर काय पहा नेमका, तर ही काचेची एक छोटी ट्यूब आहे स्टार्टर म्हणजे, आणि या ट्यूबमध्ये हेलियम आणि आर्गॉन यापैकी एक गॅस भरलेला असतो आणि ह्याच्यामध्ये मिश्र धातूच्या 2 पट्ट्या इलेक्ट्रोड्स म्हणून वापरतात. आणि या ट्यूबच्याच पॅरललमध्ये म्हणजे समांतर पद्धतीनं हा एक सप्रेसर कंडेन्सर म्हणतात त्याला, हा कंडेन्सर जोडलेला सिरेमिक कंडेन्सर असतो. हा सिरेमिक कंडेन्सर हा जोडलेला असतो. ट्यूब सुरू करण्यासाठी मेक आणि ब्रेक क्रिया करण्यासाठी या स्टार्टरचा फार उपयोग आहे. आणि ही जी रचना आहे म्हणजे ही जी ट्यूब आहे किंवा हा कंडेन्सर जो आहे तो ह्या डबीमध्ये आतमध्ये बसलेला असतो. हे पहा, ह्या जे 2 पिना आहेत त्या होल्डरमध्ये बसतात म्हणजे ह्या 2 पिना आहेत इथं. तर अशा पद्धतीने ही तुम्हाला फ्ल्युरोसेंट ट्यूब अशी तयार झाल्यासारखी दिसेल. म्हणजे पहा, इथं नळी आहे त्यालाच ट्यूब म्हणतो आपण. या 2 बाजूला 2 होल्डर आहेत, हा चोक आहे, हा स्टार्टर आहे. आता चोकमध्ये बऱ्याच वेळेला दुसरा प्रकार एक वापरला जातो म्हणजे कोणता, तर इलेक्ट्रॉनिक चोक. आणि हा जो इलेक्ट्रॉनिक चोक आहे हा चोक सध्या बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरलेला तुम्हाला दिसेल. कारण या चोकला हाय फ्रिक्वेन्सी चोक सुद्धा म्हणतात. आणि हा चोक आहे तो वजनाने फार हलका आणि याला वायर फार कमी लागते, परंतु किंमत मात्र याची जास्त असते. आणि डोमेस्टिक अप्लायन्सेससाठी हा फार उपयुक्त आहे. या इलेक्ट्रॉनिक चोकचे आपण फायदे आणि तोटे पाहूया. पहा, फायदा जर म्हटलं तर याची पॉवर बचत होते आणि आवाज किंवा गुणगुण नसते, म्हणजे ज्याला आपण हमिंग म्हणतो. बऱ्याच वेळेला पहा, ट्यूब चालू केली की हमिंग म्हणजे भुंगा जसा गुणगुण करतो किंवा हमिंग करतो त्या पद्धतीनं त्या ट्यूबचा आवाज असतो. तर तो ट्यूबचा आवाज म्हणजे चोकमधून आलेला आवाज असतो. तर इलेक्ट्रॉनिक चोकमध्ये हा प्रकार येत नाही. त्याच्यानंतर याचं जे आउटपुट आहे हे इलेक्ट्रिकल चोकपेक्षाही 10% जास्त मिळतं. त्यानंतर पॉवर फॅक्टर युनिटीच्या आसपास असतो, म्हणजेच सर्वसाधारणतः वीज वापर याच्यामुळं कमी होतो. परंतु तोटा जर पाहिला तर हा चोक महाग आहे आणि जर काही दोष निर्माण झाला या चोकमध्ये तर हा चोक आपल्याला दुरुस्त करता येत नाही, हा चोकच बदलावा लागतो. हा इथं दाखवलेला आहे पहा, हा इलेक्ट्रॉनिक चोक आहे आणि हा इलेक्ट्रिकल चोक आहे. इलेक्ट्रॉनिक जर चोक आपण पाहिलं तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक चोकला असा सप्लाय दिल्यानंतर या इलेक्ट्रॉनिक चोकपासून 2 सप्लाय बाहेर पडलेले आहेत, म्हणजे 2 वायर बाहेर पडल्या. एक जी जोडी आहे वायरची ती नळीच्या एका टोकाला आणि दुसरी वायरची जोडी आहे ती नळीच्या दुसऱ्या टोकाला गेली, म्हणजे याच्यामध्ये स्टार्टर वापरला नाही. तर स्टार्टरचं काम जे आहे ते याच्यामध्येच इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये त्याची निर्मिती केलेली असते. इथं पहा, हा इलेक्ट्रिक चोक आहे आणि हा चोक आणि हा इथं पहा स्टार्टर सुद्धा दाखवलेला आहे. इलेक्ट्रिकल चोक जर वापरणार असाल तर तुम्हाला हा स्टार्टर वापरणं आवश्यक आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी या ट्यूबच्या सिरीजमध्ये जोडलेल्या असतात. ट्यूबमधला दुसराच प्रकार जर म्हटलं तर कॉम्पॅक्ट फ्ल्युरोसंट लॅम्प असा आहे. यालाच आपण थोडक्यात CFL असं म्हणतो. पहा, इथं तुम्हाला वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या डिझाईनचे तुम्हाला लॅम्प इथं दिसत आहेत आणि हे सर्व CFL आहेत. आपण घरगुतीमध्ये जास्तीत जास्त अशा पद्धतीने हे लॅम्प वापरलेले पाहिलेले आहेत. तर हा अत्याधुनिक प्रकार आहे. आता याच्यामध्ये सर्वसाधारणतः U आकाराच्या ट्यूब असतात आणि ह्या दोन्ही टोकांना फिलामेंट बसवलेले असतात. म्हणजे पहा, हे एक टोक आणि हे दुसरं टोक, या दोन्ही टोकांना इथं फिलामेंट बसवलेले असतात आणि ही फिलामेंटची टोकं डायरेक्ट बाहेर काढून इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या आउटपुटला
ही इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे. इथं इलेक्ट्रॉनिक सर्किटचं हे इनपुट आहे आणि हे आउटपुट आहे. तर या CFLची जी ही दोन टोकं आहेत तिथं फिलामेंट डायरेक्ट आपण ह्या इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या आउटपुटला जोडलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या इनपुटमधून वायर काढून म्हणजे पहा ह्या इनपुटमधून ह्या वायर काढलेल्या आहेत आणि ह्या बायपिन कॅपला म्हणजे या इथं जोडलेले असतात. कारण इथं या टोकाला इथं बाहेर दोन कॉन्टॅक्ट असतात, त्याला सप्लाय मिळतो. आणि हे जे पिन आहेत या पिन होल्डरमध्ये बसतात. म्हणजे ही जी वायर आहे ही वायर या ठिकाणी जी कॉन्टॅक्ट आहे त्याला जोडलेला असतो. आणि याचा उपयोग घर आहे, दुकानं, हॉटेल्स इत्यादी ठिकाणी या अशा लॅम्पचा ट्यूबचा वापर करतात. या लॅम्पचे फायदे जर पाहिलं तर फार आहेत. पहा फायदे आपण बघूया. हे आकाराने लहान आणि वजनाने हलके असतात. इनकॅन्डिसेंट लॅम्पच्या जागी बदल न करता वापरता येतात. म्हणजे कुठलीही रचना काय डायरेक्ट आपण जे लॅम्प नेहमी वापरतो ज्या होल्डरमध्ये बसवतो आपण अशा पद्धतीनं त्या होल्डरमध्ये हे लॅम्प बसवता येतात. त्यानंतर याचा प्रकाश पांढरा शुभ्र मिळतो, त्यामुळे डोळ्याला त्रास होत नाही. आणि फ्ल्युरोसेंट ट्यूबपेक्षाही किमतीनं हे मात्र महाग आहेत. तरीसुद्धा महाग जरी असले तरी आपल्याला वापरण्यासाठी अतिशय सोयीचे आहेत. त्यानंतर ट्यूबसाठी जसे तुम्हाला चोक आणि स्टार्टरची आवश्यकता असते अशा पूरक साधनांची आवश्यकता ह्या फ्ल्युरोसेंट लॅम्पमध्ये नसते. त्यानंतर पॉवर एकूण कमी खर्च होते आणि आयुष्यमान इतर लॅम्पपेक्षा या लॅम्पचं आयुष्यमान जास्त असतं. जसे फायदे आहेत तसे तोटेही असतात. तोटे पाहूया आपण. काही काळानं या ट्यूबच्या ज्या कडा आहेत त्या काळवंटतात. त्यानंतर फ्ल्युरोसेंट लॅम्पच्या तुलनेत आकार लहान, त्यामुळे प्रकाश किरणं मात्र कमी जागेत पसरतात. आणि अशा वेळेस जर जास्त ठिकाणी आपल्याला प्रकाश पाहिजे असेल तर मात्र लॅम्पची संख्या वाढवावी लागते. त्यानंतर याच्यामध्ये जो पारा वापरलेला असतो तो पारा हा पर्यावरणाला घातक असतो. हे लॅम्प जर निकामी झाले तर फेकून देण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणजे ह्याची विल्हेवाट योग्य पद्धतीनं लावावी लागते आपल्याला. यानंतर आपण इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ट्यूबमधील दोष, कारण आणि उपाय पाहूया. दोष काय काय असतील पहा. तर स्विच ऑन केल्यावर सुद्धा ट्यूब जर लागत नसेल तर त्यासाठी कारणं कोणती असतील आणि त्यासाठी उपाय काय करावे ते पाहूया. पहा सप्लाय नसेल, सप्लाय तपासून तो सप्लाय द्यावा. त्यानंतर फिलामेंट ओपन असेल ट्यूब बदलावी. जोडणी सैल झाली असेल तर जोडणी घट्ट करावी. स्टार्टर ओपन असेल तर स्टार्टर बदलावा. चोक ओपन असेल तर चोक बदलावा, कारण चोक आपल्याला दुरुस्त करता येत नाही. आणि जोडणी चुकीच झाली असेल तर मात्र आपल्याला ती जोडणी दुरुस्त करून घेता येते. दुसरा दोष काय असू शकतो पहा. ट्यूबच्या कडा लालबुंद होतात परंतु ट्यूब लागत नाही. कारण आणि उपाय पहा. स्टार्टरचे कॉन्टॅक्ट शॉर्ट झाले असतील तर स्टार्टर बदला. त्यानंतर कंडेन्सर शॉर्ट झाला असेल स्टार्टर बदलावा लागेल, कारण कंडेन्सर सुद्धा स्टार्टरमध्येच असतो. त्यानंतर तिसरा दोष, ट्यूब लुकलुक करते मात्र पूर्ण प्रकाश देत नाही. त्यासाठी कारणे असतील. सप्लाय व्होल्टेज कमी असेल तर त्यावर उपाय काय करावा लागेल आपल्याला, ट्यूब बदलावी लागेल. ट्यूबचे आयुष्य संपले असेल तर चोक बदलावा. आणि स्टार्टर निकामा झाला असेल तर स्टार्टर बदलावा. चौथा दोष पाहूया आपण. ट्यूबची एक अथवा दोन्ही कडा काळ्या पडतात. बऱ्याच वेळेला तुम्हाला त्या ट्यूब बंद असताना जास्तीत जास्त हे जाणवलं असेल की ट्यूबची एक कडा किंवा दोन्ही कडा काळ्या पडलेल्या असतात. अशा वेळेस ट्यूबचं ते आयुष्य संपलेलं असेल अशा वेळेस ट्यूब बदलावी. चोक शॉर्ट झाला असेल तर चोक बदलावा. आणि स्टार्टर शॉर्ट झाला असेल तर स्टार्टर बदलावा. पाचवा दोष पाहूया आपण. ट्यूब लागण्यास जास्त अवधी लागतो. त्यासाठी कारण आणि उपाय आपण पाहूया. पहा सप्लाय व्होल्टेज कमी असेल तर त्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स बूस्टर बदलावा. स्टार्टर खराब झाला असेल तर स्टार्टर बदलावा. पुढचा दोष पहा. नवीन ट्यूब पूर्ण प्रकाशित होत नाही. सप्लाय व्होल्टेज कमी असेल किंवा चोक निकामी झाला असेल अशा वेळेस इलेक्ट्रॉनिक्स बूस्टर जोडला तरी आपल्याला कमी व्होल्टेजची कमतरता कमी होईल, म्हणजेच ट्यूब पूर्ण प्रकाशित होईल.
किंवा अशा वेळेस चोक बदलावा. त्यानंतर पुढचा दोष पहा, स्विच बंद जरी केला तरी बऱ्याच वेळेला पहा हे CFL असेल किंवा LED असतील किंवा ह्या ट्यूब नेहमी अशा अंधुक प्रकाश दिल्यासारख्या दिसतात. तर अशा वेळेस नेहमी जास्तीत जास्त शक्यता ह्या गोष्टीची असते की स्विच जो आहे तो न्यूट्रल वायरवर जोडलेला असतो. अशा वेळेस तो स्विच फेज वायरवर जोडावा. आणि शेवटचा दोष पाहूया आपण, ट्यूब चालू करताच आवाज येतो. आवाज येतो म्हणजे गुणगुण आवाज येतो, म्हणजे त्याला आपण हमिंग म्हणतो. अशा वेळेस आणि हा हमिंग चोकमुळंच आवाज येत असतो. आणि अशा वेळेस चोकमधील स्टॅम्पिंग हे सैल झालेलं असतं आणि ते दुरुस्त करणं शक्य नाही, म्हणून चोक बदलावा. त्यानंतर इनकॅन्डिसंट लॅम्प आणि फ्ल्युरोसंट ट्यूब यांची तुलना पाहूया आपण. इनकॅन्डिसंट लॅम्प आहेत ते उष्णतेच्या तत्वावर कार्य करतात आणि इनकॅन्डिसंट लॅम्पबद्दल माहिती आपण या मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर हे जे लॅम्प आहेत ते उष्णतेच्या तत्वावर कार्य करतात आणि फ्ल्युरोसंट ट्यूब ह्या आयोनायझेशनच्या तत्वावर कार्य करतात. ट्यूबसाठी पूरक साहित्याची आवश्यकता असते, म्हणजे स्टार्टर आहे, चोक आहे. परंतु इनकॅन्डिसंट लॅम्पला ह्या पूरक साहित्याची आवश्यकता नसते. या लॅम्पमध्ये उष्णता मात्र जास्त निर्माण होते, ट्यूबमध्ये कमी प्रमाणात उष्णता निर्माण होते. या इनकॅन्डिसंट लॅम्पचा प्रखर प्रकाश आपल्याला मिळतो, ट्यूबचा मात्र आल्हाददायक आणि डोळ्याला आरामदायक असा प्रकाश मिळतो. परंतु हा प्रकाश मिळण्यास थोडंसं वेळ लागतो. पॉवर फॅक्टर युनिटी असतो आणि पॉवर फॅक्टर हा याचा कमी असतो. कमी व्होल्टेजवर कार्य करतात हे लॅम्प. कमी व्होल्टेज असेल तर बऱ्याच वेळेला हे ट्यूब मात्र लागत नाहीत. जास्त प्रकाश जर पाहिजे असेल अशा वेळेस आपल्याला जास्त लॅम्पची आवश्यकता असते. त्याच्या तुलनेत मात्र ह्या ट्यूब आपल्याला कमी लागतात. ज्या वेळेला एखाद्या रूममध्ये आपण ट्यूबलाईटची फिटिंग करतो त्यावेळेला काय नेमकं केलं पाहिजे आपण पाहूया. त्यालाच आपण इन्स्टॉलेशन असं म्हणूया. प्रथम ट्यूबलाईटचा पॉईंट प्रथम तपासून घ्यावा लागेल, म्हणजे सिलिंग रोज उघडून टेस्ट लॅम्पने सप्लायची खात्री करायची, म्हणजे तिथं सप्लाय येतो की नाही. त्यानंतर ट्यूब पट्टी योग्य ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला ट्यूब अडकवायची आहे, ठेवायची आहे, त्या ठिकाणी मार्किंग करून घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर ते पट्टी जी आहे ती पट्टी ज्या स्क्रूमध्ये फिट करायची आहे, ज्या ब्लॉकवर फिट करायची आहे, त्या ठिकाणी स्क्रू फिटिंगसाठी आपण पॉवर ड्रिल मशीनच्या साहाय्यानं 2 छिद्र भिंतीमध्ये घेतली पाहिजेत. त्यानंतर त्या छिद्रामध्ये रावळ प्लग टाकून घ्या आणि त्यानंतर PVC राऊंड ब्लॉक किंवा स्क्वेअर ब्लॉकवर स्क्रूच्या साहाय्याने ते सर्व फिट करायचं आहे. त्यानंतर सिलिंग रोजमध्ये पट्टीमधील जोडलेल्या वायरचे कनेक्शन करून घ्या. पट्टीवर ट्यूब बसून क्लॉकवाईज फिरवून होल्डरमध्ये असल्याची खात्री करून घ्यावी. त्यानंतर स्विच ऑन करावा, म्हणजे चालू करावा, म्हणजे ट्यूब चालू होईल. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात पहा, हा इथं जंक्शन बॉक्स आहे, हा तुमचा स्विच आहे आणि ही आपली ट्यूब आहे. तर अशा पद्धतीने हे वायरिंग आणि इन्स्टॉलेशन करावं लागेल. पहा, ही फेज वायर आहे आणि फेज वायर स्विचमधूनच नेऊन आपण चोकला जोडलेली आहे आणि चोकमधून ही आपण त्या पट्टीला जे होल्डर असतात त्या ठिकाणी जोडलेले आहे. होल्डरची दुसरी वायर आपण स्टार्टरच्या एका टोकाला जोडायची आणि स्टार्टरचं दुसरं टोक हे ट्यूबच्या होल्डरमध्ये एका टोकाला जोडून दुसऱ्या टोकामधून जी वायर निघते ती न्यूट्रल आहे असं ग्राह्य धरता येईल. अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये ट्यूबलाईटचे प्रकार पद्धती पाहिलेले आहेत. धन्यवाद.